अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे। बरेच जण वेगवेगळे व्यवसाय करतायत, त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, मधमाशी पालन आहे, शेळी पालन आहे आणि असे बरेच व्यवसाय आहेत जे लोक अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत। पण मी या शेळी पालन क्षेत्रात जवळपास गेली 10 ते 12 वर्ष झालं काम करतोय। मी पहिल्यांदा तुम्हाला माझी ओळख करून देतो। मी डॉक्टर तेजस शेंडे, सध्या माझी PhD चालू आहे गुरु अंगद देव वेटनरी युनिव्हर्सिटी लुधियाना पंजाब इथं। आणि मी या शेळी पालनाच्या निमित्ताने सध्या या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काही अतिशय महत्त्वाची माहिती लोकांना देण्यासाठी इथं आलेलो आहे। त्याच्यामध्ये बरेच लोक आत्ता पाहतायत या व्यवसायांमध्ये, शेळी पालन हा व्यवसाय बरेच जण करतात, पण बरेच मला फोन येतात आणि ते विचारतात, डॉक्टर साहेब शेळी पालन हा व्यवसाय बरेच जण करतायत, पण याच्यामध्ये सक्सेस रेट किती आहे, किती फार्मर्स आहेत जे शेळी पालन पूर्णपणे एक मुख्य व्यवसाय म्हणून करतायत किंवा जास्त दिवस करतायत, ते अजून फार्म त्यांचा चालूच आहे। कारण आमच्या बघण्यात असं आलेलं आहे की जवळपास 10 फार्म झाले तर सुरू झाले नवीन, तर त्याच्यातले 6 ते 7 फार्म हे बंद पडतात आणि फक्त 3च फार्म हे चालू राहतात। तर या मागं एक असं दिसून येतं की शेळी पालन हा व्यवसाय चांगला नाही की काय, त्याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो की नाही किंवा उत्पादन मिळतं की नाही, याच्याबद्दल लोकांच्या मनात साशंकता आहे। आणि या साशंकता दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। कारण आपण शेळी पालन हा व्यवसाय सुरू करतो, पण त्याची पूर्वतयारी जी लागते किंवा शेळी पालन सुरू केल्यानंतर ज्या गोष्टी लागतात आणि त्या वेळेवरती कराव्या लागतात आणि त्या शेवटपर्यंत तुम्हाला या व्यवसायात राहण्यासाठी, उत्पन्न चांगल्यात चांगलं मिळवून देण्यासाठी आणि या व्यवसायात तुम्हाला टिकून राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात, जे कदाचित हे जे 7 बंद झालेले फार्म आहेत ते लोक कदाचित करत नसावीत आणि त्याच्यामुळं आपल्याला या शेळी पालन व्यवसाय चांगला नाही असं म्हणावं लागतंय, असं मला वाटतं। म्हणून मी ठरवलं की आपण या शेळी पालकांना किंवा नवीन सुरू करणाऱ्या शेळी पालकांना शेळी पालन करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, ते यशस्वी करण्यासाठी कोणत्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे, याच्याबद्दल माहिती सांगणं अतिशय गरजेचं आहे। नाहीतर मग अतिशय चांगला व्यवसाय असूनही मटणाचे रेट अतिशय जास्त गगनाला भिडूनही आणि बोकडाचं मटण 600 रुपये झालंय, तरीही आपण या व्यवसायात फायदा आहे की नाही याच्याबद्दल साशंक असणं हे कदाचित चांगलं नाही। म्हणून मग मी ठरवलं की आपण हा व्हिडिओ करावा। सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली तर आपण हे शेळी पालन सुरू कधी करतो, आपण एक तर दुसऱ्याचं बघतो, आपण कुठली तरी सक्सेस स्टोरी पाहतो किंवा यशोगाथा पाहतो, आपण ॲग्रोवनमध्ये शेळी पालनाबद्दल वाचतो किंवा एखाद्या इंटरनेटच्या साईटवरून आपण लोकांचं शेळी पालन पाहतो किंवा काही शेतकरी आजूबाजूला आहेत यांची आपण शेळी पालन पाहतो आणि मग आपण ठरवतो की या व्यवसायामध्ये अतिशय भरपूर फायदा आहे आणि आपण हा व्यवसाय सुरू करायला हरकत नाही। पण ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ॲग्रोवनमध्ये जी यशोगाथा दिलेली आहे, त्या शेतकऱ्यांनी किती दिवस झाला आतापर्यंत शेळी पालन तो करतोय, त्याला कोणते कोणते प्रॉब्लेम आले, त्यांनी किती दिवस हे शेळी पालन व्यवसाय फायदा त्यांच्यासाठी घालवले। नंतर तुम्ही जर आजूबाजूच्या लोकांकडे पाहिला असेल तर जर चांगले फार्म असतील तर त्यांनी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी केल्या, त्यांच्याकडे कोणकोणते प्रॉब्लेम आले आणि बंद जे फार्म झालेले आहेत त्यांच्याकडे कुठल्या कारणामुळे बंद झाले, या सगळ्यांची खातरजमा केल्याशिवाय तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू नये, या मताचा मी आहे। त्याच्यामुळे आपण काय करतो, आपण घाई गडबडीमध्ये दुसऱ्याचं कुठंतरी ऐकतो, यशोगाथा वाचतो, दुसऱ्याचा फार्म बघतो, कुठंतरी टीव्हीवरती इंटरनेटवरती यशोगाथा बघतो आणि आपण शेळी पालन घाई गडबडीत कोणत्याही पूर्वतयारीशिवाय सुरू करतो आणि मग
जेवढ्या गडबडीत तो आपल्याला चालू करायला लागतो किंवा आपण तो चालू करतो तेवढ्याच गडबडीत तो आपल्याला बंद करायला लागतो. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं पूर्वतयारी ही अतिशय गरजेची आहे आणि कुठलाही शेळीपालन व्यवसाय सुरुवात करताना या गोष्टींना महत्त्व देणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी सुरू केला, त्याच्याकडे काय चांगले पॉईंट्स होते, त्याच्याकडे काय वाईट पॉईंट्स होते. त्याच्यात एक सॉर्ट ॲनालिसिस नावाची एक गोष्ट असते. सॉर्ट ॲनालिसिसचा अर्थ आहे यस म्हणजे स्ट्रेंथ्स, डब्ल्यू म्हणजे विकनेसेस, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटीज आणि टी म्हणजे थ्रेट्स. आपल्याकडं डब्ल्यू स्ट्रेंथ्स कोणकोणत्या काय आहेत, आपल्याकडं काय चांगल्या गोष्टी आहेत, आपल्याकडं विकनेसेस काय काय आहेत, आपण कुठल्या गोष्टीमध्ये आपण कमकुवत आहोत, आपल्याकडं अपॉर्च्युनिटी काय आहेत, जशा मार्केटच्या अपॉर्च्युनिटी आहेत. आपल्याकडे विकनेस असेल तर आपल्याकडं विकनेस पाण्याची आहे, शेतीची आहे, फार्मच्या जागेची आहे, जास्त इकॉनॉमी आपल्याकडं नाही आहे. आपल्याकडं स्ट्रेंथ आहेत, आपल्याकडं खूप चांगली जागा आहे, आपल्याकडं भरपूर चारा तयार करण्यासाठी जागा आहे, आपल्याकडं मार्केट जवळ आहे, आपल्याकडं शेळ्यांच्या बोकडांचा रेट चांगला आहे, आपण चांगल्या एरियामधून येतो आणि आपल्याकडं अपॉर्च्युनिटीजमध्ये परत हेच असतं, मार्केट आहे, आपल्याकडं आणखी काय चांगल्या गोष्टी असतील आणि थ्रेट्स याच्यामध्ये अशा असतात की आपल्याकडं कोणकोणत्या गोष्टींचे प्रॉब्लेम आहेत. जसं आपण एखाद्या डिसीज परत परत येणाऱ्या संसर्गिक रोगांच्या एरियामध्ये येतो. आपल्याकडं जंगली जंगली जे प्राणी आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे, लांडग्यांचा प्रॉब्लेम आहे किंवा आपण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये जसं की आपण कोकणात आहोत तर कोकणामध्ये आपल्याकडं शेडची रचना वेगळी करायची गरज आहे कारण तिथं जास्त पाऊस येतो. तर या सगळ्या गोष्टी आपण शेळीपालन सुरू करण्याच्या अगोदर बघणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपण शेळीपालन हा व्यवसाय बंद करतो आणि इतरांनाही आपण भविष्यात सांगतो की शेळीपालन हा व्यवसाय चांगला नाही आणि तुम्ही हा शेळीपालन व्यवसाय करू नका, जेणेकरून याच्यामध्ये जास्त प्रॉफिट मिळत नाही आणि बरेच फार्म बंद झालेले आहेत. तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या आपण बघितल्या पाहिजेत. नंतर सगळ्यात दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची या शेळीपालन याच्यामध्ये आहे की तुमच्याकडं त्या माणसाने किती वर्ष घालवली आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी किती कष्ट घेतले, पूर्वतयारी काय काय केली, मार्केटबद्दलची तयारी काय काय केली, आपल्याकडे इतर संधी कोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण शेळीपालन व्यवसायामध्ये सुरुवात करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याकडे पैसे किती आहेत, आपल्याकडे जमीन किती आहे, आपली कपॅसिटी किती आहे आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की शेळीपालन व्यवसाय करताना आपण तो कशासाठी करणार आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण लोकल मार्केटसाठी करणार आहे, आपण बकरी ईदसाठी करणार आहे, आपण जे आपल्याकडे मटणाचे दुकान आहेत त्यांना बोकड विकण्यासाठी करणार आहे, आपण दुधासाठी करणार आहे, आपण कोणत्या कारणासाठी किंवा आपण ब्रीडिंगसाठी जातिवंत नर आणि माद्या तयार करून तो लोकांना विकण्यासाठी, त्याला आपण पैदाशीसाठी असं म्हणतो, कोणत्यासाठी करणार आहे त्याच्यानुसार त्या जातीची निवड आणि मॅनेजमेंट ही थोड्याफार फरकाने बदलत असते आणि ती करणं आपल्याला गरजेचं आहे. हे टार्गेट असणं शेळीपालन सुरू करताना अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे जर नसेल तर तुम्हाला त्याची मॅनेजमेंट व्यवस्थित जमत नाही आणि तुम्हाला त्याला तोट्याला सामोरं जायला लागू शकतं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, कधीही शेळीपालन नवीन सुरू करताना खूप मोठ्या प्रमाणात खर्चिक असं शेड बांधणं, महागड्या जाती पहिल्यांदाच सुरू करतानाच विकत घेणं, चारा पाणी याची स्वतःच्या शेतामध्ये तयारी न करणं, ते बाहेरून विकत घेणं किंवा शेळ्यांना चरण्यासाठी, फिरण्यासाठी जागा नसणं आणि वेगवेगळ्या गोष्टींची आपण पूर्वतयारी न करता आपण डायरेक्ट जर शेळीपालन सुरू केलं दुसऱ्याचं बघून, तर याच्यामध्ये आपल्याला मोठ्या तोट्याला सामोरं जायला लागू शकतं. त्याच्यामुळं कमीत कमी खर्चातलं शेड बांधणं सुरुवात करताना अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याकडची लोकल जात जी आपल्या वातावरणामध्ये तग धरू शकते, आपल्या वातावरणामध्ये ती ॲडजस्ट झालेली आहे, अशा जातीनं सुरुवात करताना गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं कसं, आपल्याकडे चाऱ्याची व्यवस्था कशी असेल, वाळला चारा आहे, ओला चारा आहे, मिनरल मिक्सचर आहे, खुराक आहे, यांची तयारी आपण कशी करणार आहोत, काय करणार आहोत याचं प्लॅनिंग आपण अगोदर केलं पाहिजे. एक तर ते कागदावरती प्लॅनिंग केलं पाहिजे आणि कागदावरून ते कृतीत आणण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल आणि आपण ते कसं आणणार आहोत याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मग तुमचा धंदा हा तोट्यात जाणं हे कदाचित अशक्य आहे. नंतर शेळीपालन सुरू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण किती नंबरनी शेळ्या सुरुवात करतो. नॉर्मली बरेच शेतकरी हे गडबडीमध्ये, ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते, कितीही पैसा असला तरी शेळीपालन सुरू करताना कमीत कमी नंबरनी सुरुवात करा किंवा जास्तीत जास्त 20+1 या नंबरने सुरुवात करा. म्हणजे 20 माद्या आणि 1 नर या नंबरने तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा मोठ्या नंबरने कितीही पैसा असेल तरी तुम्हाला
सुरुवात करून उपयोगाचं नाही. त्याच्यामधलं एक सोपं उदाहरण देतो मी. काही दिवसापूर्वी माझ्याकडे एका शेतकऱ्याचा फोन आला होता. त्याचा फार्म मोठा होता. त्याचा एक्सपिरियन्सही शेळीपालनामध्ये बऱ्यापैकी चांगला होता. तरी पण त्याच्याकडं एका वेळी 50 ते 60 करडांनी, नवीन नवजात करडांनी जन्म घेतला आणि त्याच्यातली जवळपास अर्धी करडं म्हणजे 30 ते 35 करडांचा मॅनेजमेंट न व्यवस्थित असल्यामुळं मृत्यू झाला. कारण त्यांना कुणाला दूध व्यवस्थित मिळालं नाही, कुणाची स्वच्छता व्यवस्थित झाली नाही, कुणाला टेम्परेचर हायपोथर्मिया झाला म्हणून त्यांचा मृत्यू झाला. आणि या सगळ्या गोष्टी आहेत. याची मॅनेजमेंट तुमच्यावरती तुम्हाला कॉन्फिडन्स आल्याशिवाय एवढा मोठा नंबर नसावा, नाही तर तुम्हाला कितीही पैसे असतील तरी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रॉब्लेमला सामोरं जायला लागू शकतं. त्याच्यामुळं या गोष्टी करताना खूप महत्त्वाची गोष्ट बघायला पाहिजे. नंतर तुम्ही कमीत कमी शेळीपालन सुरू करण्या अगोदर 10 ते 15 फार्मला व्हिजिट केली पाहिजे. तुम्ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही 10 ते 15 फार्म आहेत त्यांच्याकडे व्हिजिट करा. त्यांच्याकडचे चांगले मुद्दे, त्यांच्याकडच्या झालेल्या चुका आणि त्याच्यामध्ये मग आपण त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी शेळीपालन सुरू करून किती दिवस झाले, त्यांनी मार्केटिंगचे व्यवस्थापन कसे केले आहेत आणि नेमक्या व्हॅक्सिनेशनच्या त्याच्याकडचे शेड्यूल्स काय आहेत, त्याच्याकडे डिवर्मिंगचे शेड्यूल काय आहेत, त्याच्याकडची स्वच्छता काय आहे, त्याच्याकडच्या शेडची रचना काय आहे, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करा. त्याच्याकडच्या चांगल्या गोष्टी घ्या, वाईट गोष्टी आहेत त्या पॉइंट आउट करा, त्या चुकीच्या असतील त्या तुमच्याकडून परत रिपीट होणार नाहीत याची काळजी घ्या. म्हणजे तुमच्या शेळीपालनामध्ये तुम्हाला तोटा होण्याच्या शक्यता आहेत या फार कमी होऊ शकतात. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही शेळीपालन सुरू करण्या अगोदर एखाद्या शासकीय नोंदणीकृत अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे किंवा चांगल्या शेळीपालन प्रशिक्षण केंद्राकडून प्रशिक्षण घ्या. ते सर्टिफिकेट देणारं प्रशिक्षण केंद्र असावं, ते शासकीय मान्यताप्राप्त असावं, त्यांच्याकडच्या ट्रेनिंगची क्वालिटी चांगली असावी जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. नंतर तुम्ही चांगले जे पुस्तकं आहेत, चांगले जे ॲग्रोवन सारखे पेपर आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे चांगल्या चांगल्या प्रकारचे लेख येतात, चांगल्या लेखकांचे येतात, चांगल्या लेखकांची पुस्तकं असतील ती अगोदर नक्की वाचा. त्याच्यामधून तुम्हाला बरेच कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि नंतर तुम्ही एकदा शेळीपालन सुरू केल्यानंतर ती गोष्ट करण्यापेक्षा ती शेळीपालन सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही केलीत तर तुम्हाला त्याच्यामध्ये फार चांगला फायदा होऊ शकतो आणि तुमच्याकडच्या चुका नक्कीच तुम्हाला टाळता येतील. नंतर या सगळ्या गोष्टींचा माहिती झाली की आपण आता पूर्वतयारी झालेली आहे, तर मग आपण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेळीपालनासाठी जागा निवडीची आहे. जागा निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जी शेळीपालनासाठी जे तुम्ही शेड बांधणार आहात ते शेड ज्या जागेवरती ठिकाणी पिकं येणार नाहीत अशी शक्यतो जागा निवडावी आणि तिथं पाण्याची सोय व्यवस्था करता येईल, तिथं पाणी साचून राहणार नाही, पाण्याचा निचरा होईल अशी खडकाळ जर तुम्ही शेड बांधण्यासाठी जर जमीन वापर केली तर तुम्हाला ती जमीन आहे ही पिकांसाठी वापरली जाणार नाही याची काळजी घेऊन जर तुम्ही त्याचा वापर केला, जर तुम्हाला ते जरा इतर पृष्ठभागापासून थोडंसं उंचावर असेल, तिथून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असेल, तिथं हवा व्यवस्थित खेळत असेल, सूर्यप्रकाश व्यवस्थित येत असेल, अशा सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्या जागेची निवड करावी आणि त्याच्यानुसार तुम्ही शेळीपालन सुरू करायला सुरुवात करावी. त्याच्यानंतर तुम्ही शेडची रचना ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. खूप खर्चिक शेड सुरुवात करताना, शेळीपालन करताना अजिबात करू नये या मताचा मी आहे. मला जर तुम्ही पर्सनल विचाराल तर. कारण बरेच लोकं म्हणतात शेड हे खूप चांगलं असायला पाहिजे. मला तर असं वाटतं की शेड हे असं असायला पाहिजे ज्याच्यामध्ये कमीत कमी शेळ्यांची मरतूक होईल, सूर्यप्रकाश व्यवस्थित येईल, ते अतिशय व्यवस्थितपणे स्वच्छ करता येईल, त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला कंपार्टमेंट्स करता येतील आणि शेळ्यांना चारा घालायला व्यवस्थित त्याच्यामध्ये सोय असेल, स्टोरेजची व्यवस्थित सोय असेल, ऊन, वारा आणि पाऊस याच्यापासून संरक्षण आणि कमीत कमी मरतूक या 2 गोष्टी जर तुमच्या शेडमध्ये होत असतील तर तुमचे शेड हे अतिशय चांगलं मानलं जातं. सकाळच्या 10च्या अगोदरचा ऊन आणि संध्याकाळचं 3 नंतरचं ऊन तुमच्या शेडमध्ये आला आणि तुमच्या शेडच्या जमिनीचा जर पूर्ण कडक जर तुमची जमीन वाळून जात असेल तर तुमच्या शेडमध्ये रोग येण्याची शक्यता अतिशय कमी आहे असं मला वाटतं. नंतर तुमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की जर शेड एकदा बनलं की तुम्हाला शेळीच्या शारीरिक अवस्थेनुसार त्याच्यामध्ये तुम्हाला कंपार्टमेंट्स करणं अतिशय गरजेचं आहे. बोकड कायम वेगळं ठेवणं गरजेचं आहे. 3 महिन्यापर्यंतची करडं ठेवणं वेगळं गरजेचं आहे. 3 ते 6 महिन्याची करडं वेगळं ठेवणं गरजेचं आहे. गाभण शेळी वेगळी ठेवायला पाहिजे, भाकड शेळी वेगळी ठेवायला पाहिजे, दूध देणारी शेळी वेगळी ठेवायला पाहिजे. 3 महिन्यानंतर बोकड आणि
नर बोकड आणि माद्या या करडांना सुद्धा 6 महिन्यापर्यंत तुम्ही वेगवेगळं ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्याकडं वेळे अगोदर ज्या माद्या आहेत त्या गाभण राहणार नाहीत, याची काळजी घेणं अतिशय तुम्हाला महत्त्वाचं आहे. नंतर तुम्ही शेळी खरेदीविषयी अतिशय महत्त्वाची गोष्ट पाळली पाहिजे. जर खरेदी तुम्ही करत असाल तर तुम्ही खूप मोठ्या गोठ्यावरून खरेदी करू नका. तुमच्या माहितीतल्या लोकांकडून करा, तुमच्या लोकल एरियामधून करा आणि तुमच्या स्थानिक शेळ्यांची सुरुवाती करताना खरेदी करा. त्याच्यामधून एकदा तुमचा सराव होऊ द्या. तुम्हाला शेळीपालनामधले सगळ्या खाचा-खोना माहिती होऊ द्या. त्याच्यानंतर मग तुम्ही चांगल्या जाती आणा आणि पुढच्या शेळीपालनामध्ये तुम्ही वाटचाल करा. पण नवीन शेळीपालन सुरू करताना खूप मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी शेळ्या, एकाच ठिकाणावरून शेळ्या, नंतर माहितीतल्या लोकांकडून नसणाऱ्या शेळ्या या खरेदी करू नका आणि खूप बाहेरून लांबून ज्या आपल्या वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणात होत्या अशा शेळ्या जर तुम्ही आणल्यात तर तुम्हाला काही गोष्टींना प्रॉब्लेम येण्याची किंवा अडथळे येण्याची शक्यता असते आणि नवीन शेळ्या आणल्या कमीत कमी त्यांना 21 दिवस वेगळं ठेवण्याची गरज आहे. 21 दिवसानंतर त्या सगळ्या व्यवस्थित आहेत, चांगलं रवंथ करतायत, कुणालाही कुठला आजार नाही, नाकातून पाणी येत नाही, तोंडातून लाळ गळत नाही, संडास व्यवस्थित होते, लेंड्या व्यवस्थित पडतायत, याची काळजी घेतल्यानंतर त्यांचं जंत निर्मूलन करा, त्यांना वॅक्सिनेशन करा आणि नंतर 21 दिवसांनी ते 30 दिवसांनी तुम्ही मुख्य गोठ्यामध्ये किंवा मुख्य तुमचा जो शेळ्यांचा गोठा आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या अगोदरच शेळ्या ठेवलेल्या असतील त्यांच्यामध्ये तुम्ही त्यांना मिक्स करा. सगळ्यात महत्त्वाचं बायोसिक्युरिटी किंवा जैवसंवर्धन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे येणारी वाहने आहेत, डॉक्टर आहेत, व्हिजिटर्स आहेत, यांची सगळ्यांची विशेष काळजी घ्या. अनावश्यक असतील तर त्यांना तुमच्या जनावरांजवळ जाऊ देऊ नका आणि जनावरांजवळ जाऊ देत असाल तर तुम्ही त्यांची विशिष्ट काळजी घ्या. कारण ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जीवजंतू जे सांसर्गिक रोग आहेत, ते रोगजंतू आहेत ते आणण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तुमच्याकडे जो नसणारा रोग आहे तो रोग येण्याची शक्यता आहे. जसं की आपल्याकडे आता करोना हा रोग आलाय. हा फक्त आपल्याकडे व्यवस्थित जैवसंवर्धन किंवा बायोसिक्युरिटी सिस्टम ही वापरली गेली नाही. याच्यामुळं जास्त फैलावण्याची शक्यता वाढलेली आहे. त्याच्यामुळं जैवसंवर्धन याची किंवा त्याला आपण बायोसिक्युरिटी असं म्हणतो, याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर तुम्ही प्रत्येक दिवशीचं वेळापत्रक तुमच्या गोठ्यावरचं हे व्यवस्थित तयार करायला पाहिजे आणि रोज गोठ्यावरती कोणकोणत्या गोष्टी होतात यांचं लेखी ठेवणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या नोंदीही तुमच्याकडे ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही नोंदीच ठेवत नाही आणि तुम्ही तुमच्या गोठ्यावरती शेळीपालनावरती पुढच्या वर्षी काही निर्णय घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही कुठल्या बेसवरती घेताय हे मला आत्तापर्यंत कळालं नाही. त्याच्यामुळं नोंदींना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि नोंदी ह्या तुम्ही मध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे. नंतर शेळ्यांची वाहतुकीदरम्यान काळजी, वाहतुकी अगोदर काळजी, वाहतूक झाल्यानंतर काळजी ही घेणं अतिशय गरजेचं आहे. जास्त गर्दी नको, वाहनामध्ये कोंदटपणा नको. दर 6 तासांना तुम्हाला जनावरांना उतरायला पाहिजे, त्यांना स्वच्छ पाणी द्यायला पाहिजे, त्यांना उतरल्यानंतर गूळ पाणी आणि लगेच वॅक्सिनेशन न करता त्यांना तुमच्या वातावरणामध्ये सेटल केलं पाहिजे. त्यांना हळूहळू तुमच्या वातावरणामध्ये ॲडजस्ट केलं पाहिजे. म्हणूनच तुम्हाला 21 ते 30 दिवसाचा वेळ देणं नवीन शेळ्यांना अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. लसीकरण हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जे प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याकडे वापरलेलं असतं. त्याच्यामध्ये PPR नावाची रोग आहे, FMD नावाचा रोग आहे, आंत्रविषार नावाचा रोग आहे, घटसर्प नावाचा रोग आहे आणि जर शक्य असेल तर टिटॅनस, त्याला आपण धनुर्वात असं म्हणतो. या रोगांचं लसीकरण वर्षातून एकदा करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्या लसीकरणाच्या अगोदर 10 दिवस जंत निर्मूलन हे शेळ्यांचं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी आपल्याकडं काळजी घेण्यासारख्या आहेत. आपल्या गोठ्यावरती उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूबदलानुसार बदल करणं मॅनेजमेंटची अतिशय गरजेची गोष्ट आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं काही वेळा गरम हवेमुळं प्रॉब्लेम येतात. हिवाळ्यामुळं जास्त थंडीमुळं आपल्याकडची पिल्लं मरण्याची शक्यता असते. तर त्या ऋतूबदलाप्रमाणे तुम्ही थोडीशी काळजी घेतलीत तर तुम्हाला कमीत कमी प्रॉब्लेम येऊ शकतात. नंतर तुमच्या गोठ्यावरतील जनावरांचे जर तुमचे ब्रीडिंगचे ॲनिमल असतील तर तुम्ही त्यांची वर्षातून एकदा, 1.5 वर्षातून एकदा रक्त तपासणी आणि लेंडी तपासणी केलीत तर तुम्हाला जंत निर्मूलन कोणतं देता येईल आणि तुमच्या जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे आणि कुठला रोग आहे का, एखादा असिम्प्टमॅटिक रोग तुमच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये आहे का, हे तुम्हाला कळू शकतं. त्याच्यामुळं तुम्ही काही रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्स घेऊन तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच करू शकता.
नंतर जे विशिष्ट साथीचे रोग आहेत, त्या साथीच्या रोगांमुळे जर जनावरं मेली असतील, काही वेळा जनावरं मरतात, पण त्याचं कारण कळत नाही, डॉक्टरांनाही कळत नाही. मलाही बरेच फोन येतात, की डॉक्टर या प्रकारच्या गोष्टींमुळे जनावरं अशी सिम्प्टम्स दाखवून, अशी लक्षणं दाखवून जनावरं मरतायत. पण आपल्याला जर त्याची हिस्ट्री व्यवस्थित माहिती नसेल, त्याचं आपण एकदाही शवविच्छेदन करून कुठल्या कारणामुळे जनावरं मरतायत हे पाहिलं नाही, तर तुम्ही आपल्याकडच्या गोठ्यावरची नंतरची जी चांगली जनावरं आहेत, ज्यांना आपल्याला वाचवता येऊ शकतं, ते आपण वाचवू शकत नाही. त्याच्यामुळं शवविच्छेदन करणं आणि हिस्ट्री व्यवस्थित ठेवणं, डॉक्टरांना वेळीच बोलवणं, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्याकडं केल्या पाहिजेत. नंतर मग आपल्याकडं शेळीच्या गोठ्यामध्ये अ, अ, जंत निर्मूलनाबरोबरच डिसइन्फेक्शन, त्याला आपण गोठ्याची फवारणी वगैरे म्हणतो, किंवा त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या माशा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, उंदीर आहेत, याच्यामधून जे रोग पसरतात त्यांची काळजी घेणं हेही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं वर्षातून एकदा तुम्हाला त्या डिसइन्फेक्शन सुद्धा करण्याची गरज आहे. आणि शेळ्यांचे एखादा रोग जर तुमच्या गोठ्यामध्ये आला, तर प्रथम उपचार करत बसण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही थोडंसं लक्षणांबद्दल अभ्यास करणं गरजेचं आहे. मला जर तुम्ही विचारलात, तर तुम्ही स्वतः कुठलाही जनावरांना उपचार करू नये या मताचा मी आहे. कारण मी स्वतः डॉक्टर असून मीही जनावर जर समोर बघितलं, तरीही त्यांना आपण ट्रीटमेंट करून जनावरं बरं करणं हे खूप स्किलचं काम असतं. त्याच्यामुळं आपण आपण काही अँटिबायोटिक देतो, ते व्यवस्थित डोसमध्ये देत नाही, ते व्यवस्थित काळासाठी देत नाही आणि त्याच्यामुळं अँटिबायोटिक रेझिस्टन्स त्या जनावरांमध्ये डेव्हलप होतो आणि पुढच्या वेळी ते जे औषध ज्यावेळी आपण परत एकदा वापरू, त्या औषधाचा त्या जनावरांवरती काहीही उपयोग होत नाही. त्याच्यामुळं सल्ल्यानी आणि अतिशय अ, काळजीपूर्वक तुम्ही या उपचारांची दखल घेतली पाहिजे आणि तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे, अशा गोष्टींचा माझ्या मताचा आहे. जर तुमच्याकडं वेगवेगळ्या चारा प्रकार आहेत, त्याची लागण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याची सायकल मेंटेन करणं, त्याची मॅनेजमेंट करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मका आहे, शेवगा आहे, सुबाबूळ आहे, दशरथ घास आहे, लुसन घास आहे, DHN-6 आहे, DHN-10 आहे. नंतर असे बरेच वेगवेगळे गवताचे प्रकार आहेत. वेगवेगळे बदलून जर आपण आपल्या जनावरांना देऊ शकलो, तर आपल्या जनावरांमध्ये आणखी चांगली आपल्याला वाढ मिळू शकते. चारा आहे, त्याच्यामध्ये हिरवा चारा आहे, हिरवा चारा आहे, वाळला चारा आहे, नंतर खनिज मिश्रण आहे आणि खुराक आहे. हे जनावराच्या त्याच्या स्टेजनुसार आणि गोष्टीनुसार देणं अतिशय गरजेचं आहे, ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आपल्याकडं जनावरांना पाणी देण्याची सुद्धा पद्धत आहे. ही दिवसभर जनावराला पाहिजे तेवढं स्वच्छ आपण जे पिऊ शकतो असं पाणी जनावरांना देणं गरजेचं आहे. पाण्याचं सुद्धा आपण एकदा टेस्टिंग करून घेणं 2 वर्षातून 3 वर्षातून अतिशय गरजेचं आहे. काही बॅक्टेरियल लोड आहे का? त्याच्यात नायट्राइट आहेत का? नायट्रेट्स आहेत का? त्याचा pH तर व्यवस्थित आहे ना? त्याच्यामध्ये व्हायरल, बॅक्टेरियल किंवा कुठलं घाण पाणी येऊन मिक्स होत नाही ना? या सगळ्यांच्या काळजी घेतली पाहिजे, कारण पाणी आणि खाद्य हे जनावरांमध्ये 80% वेळा एखादा रोग आणतं. कारण खाद्याद्वारे आणि पाण्याद्वारे मॅक्सिमम रोग जनावरांमध्ये पसरत असतात. त्याच्यामुळे त्याची आपण काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर जनावरांना आपल्याकडं पद्धत आहे, जनावरांना जमिनीवरती चारा टाकून खायला देण्याची पद्धत आहे. तर गव्हाणीचा वापर केला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याकडं चाऱ्याची बचत होऊ शकते. नंतर गाभण काळात शेवटच्या 15 दिवसात ते 1 महिन्यामध्ये जनावरांना पिल्लाच्या प्लस आईच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या मेंटेनन्ससाठी ॲडिशनल चारा, खुराक, मिनरल मिक्सचर देणं अतिशय गरजेचं आहे. याची आपल्याला गरज आहे. काही वेळा आपल्याकडे जनावरांचा ब्रीडिंगचा स्टॉक असतो, ज्याला आपण पैदाशीचा स्टॉक म्हणतो. त्या पैदाशीच्या स्टॉकच्या नराच्या आणि ज्या माद्या आहेत, त्यांचा आपण विमासुद्धा करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या शासकीय विमा कंपन्या आहेत, त्या आपल्याला आत्ता विमा द्यायला सुरुवात झालेल्या आहेत. तर त्यांचा विमा कमीत कमी केला, तर तुमच्याकडे जर अनावश्यक मरतूक झाली, तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. नंतर आपल्या गोठ्यावरील विनाउपयोगी शेळ्या आहेत, या वेळोवेळी काढून टाकणं अतिशय गरजेचं आहे. त्या शेळ्या आपण काढल्या नाहीत, तर तुमच्या गोठ्याची सरासरी ही कमी होते आणि मग आपण 3 किंवा 4 ज्या अनावश्यक प्रोडक्शन कमी असणाऱ्या, रोग असणाऱ्या, काही चांगल्या नसणाऱ्या शेळ्या आपण ठेवून आपण गोठ्याची किंवा आपल्या फार्मची सरासरी कमी करतो. तर ते आपण
केल्या जातात. नंतर आपल्याकडं आणखी एक पद्धत आहे जी बदलण्याची नितांत गरज आहे. ती म्हणजे आपल्याकडं नगावरती सध्या बोकडांची आणि माद्यांची विक्री ही केली जाते. ती जिवंत वजनावरती करण्याची गरज आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या जनावराच्या क्वालिटीनुसार पैसे मिळतील. जर खराब असेल तर त्याला खराब, चांगलं असेल तर त्याला चांगले पैसे मिळतील आणि शेतकरी जसं उत्पादन करतोय तसं त्याला पैसे मिळतील. पण आज शेतकरी कितीही चांगल्या प्रकारचं शेतामधून पिकं घेत असेल किंवा जनावरांची उत्पादनं घेत असेल, तरीही त्याच्या चांगल्या क्वालिटीच्या उत्पादनाला सुद्धा कमी रेट मिळतो. तर हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपण पाळली पाहिजे, की जनावरांची विक्री आहे ही जिवंत वजनावरती करण्याची गरज आहे. शेळ्यांचं विक्री नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. विक्री नियोजनामध्ये तुम्हाला 31 डिसेंबर आहे, धुलीवंदन आहे, दसरा आहे, जत्रा आहेत. नंतर वाटे पद्धतीनं बोकड विक्री आहे, ईदचा बोकड आहे, लोकल मटणाच्या दुकानामध्ये बोकडांची विक्री आहे, पैदाशीचे नर आणि मादी विक्री आहे. याची सगळ्यांची प्लॅनिंग करून तुम्हाला ती थेट ग्राहकाला विकण्याची पद्धत सुरू करण्याची गरज आहे. याच्यासाठी लोकांनी एक नियोजनबद्ध मार्केटिंग करण्याची गरज आहे. लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकामेकाचे पाय खेचण्यापेक्षा 4 शेळी पालकांनी एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं. नंतर व्यवसायातील योग्य बदल, योग्य निर्णय आणि त्याचं नियोजन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर या धंद्यामध्ये नक्की फायदा होऊ शकतो. आणि या या धंद्यामध्ये, कुठल्याही धंद्यामध्ये फायद्याला किती % फायदा होणं यालाही काही लिमिट आहेत आणि त्या लिमिटच्या पेक्षा जास्त फायदा कुठल्याही धंद्यात होत नसतो. मी आजपर्यंत पाहिलं, जे किराणा दुकानं किंवा जे जनरल स्टोअर्सचे जे लोकं आहेत, राजस्थानी लोकं आहेत, ते 2 आणि 5% वरती बिझनेस करतात आणि नंतर थोड्या दिवसामध्ये दुसरं दुकान सुरू करतात. पण आपल्याकडं महाराष्ट्रीयन लोकांमध्ये, मी स्वतः त्यामध्ये येतो. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये मला असा अनुभव आहे, की मी केलं तर खूप मोठं प्रॉफिटेबलच बिझनेस करेन आणि नाहीतर मी छोट्या-छोट्या 5%, 20%, 25%, 35% मार्जिनवरती बिझनेस करणार नाही. तर बिझनेस करायचा असेल तर त्याला एक लिमिटेड मार्जिन असू शकतं. प्रत्येक बिझनेसच्या वेगवेगळ्या कपॅसिटीज असतात. प्रत्येक जनावराची वेगवेगळी आउटपुट देण्याची कपॅसिटी असते. मला बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो, की आमच्याकडे उस्मानाबादी शेळी आहे, पण तिचं वजन हे जास्त वाढत नाही. मग मग त्याला त्याला काही कारणं आहेत. प्रत्येक जातीचं वजन वाढण्याची कपॅसिटी आहे, तिची मागणी आहे. तिच्या मटणाला उस्मानाबादीच्या मागणी फार मोठी आहे आणि आपण किती खर्च करतो. आपल्याकडे उत्पादन खर्च काढण्याची पद्धत उपलब्ध नाहीये आणि आपण उत्पादन खर्च जर 2,000 असेल आणि जर आपल्याला ₹4,000 त्या बोकडाचा जर विक्री करून पैसे मिळत असतील, तर 100% नफा यामध्ये मिळतोय हे आपण विसरतो आणि आपण म्हणतो, की मला या धंद्यामध्ये प्रॉफिट नाही. त्याच्यामुळे उत्पादन खर्च या नोंदीपासून मिळू शकतो आणि म्हणून नोंदी ठेवा, हे तुम्हाला मला अतिशय सांगण्याची इच्छा आहे. नंतर आपल्याकडं काही वेळा असं बघितलं जातं, की लोकांमध्ये ही भावना आहे, की एखादा रोग आपल्या गोठ्यावरती आल्यावरती उपचार करण्यामध्ये ते जास्त धन्यता मानतात. पण उपचार करण्यापेक्षा जर तुम्ही रोग येऊच नये म्हणून जर काही प्रयत्न केले, त्याला प्रिव्हेन्शन असं म्हणतात, तर तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं प्रिव्हेन्शन हे करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रोग येऊच नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये व्हॅक्सिनेशन येतं, जैवसंवर्धन येतं आणि अशा बऱ्याच गोष्टी येतात. त्या रोग येऊ नये म्हणून आपल्याला करता येऊ शकतात, जेणेकरून आपल्या लेबरची कॉस्ट वाढेल, आपल्या जनावरांची उत्पादन क्षमता कमी होणार नाही. आपल्याकडं रोग आला तर उपचारावरती खर्च होतो आणि या सगळ्या गोष्टींचा खर्च आहे. जसं तुम्ही आता करोना रोगावरती पाहताय. करोनाची जर आपण अगोदरच जर एक उदाहरण म्हणून सांगतोय, लस उपलब्ध नाहीये, तरी पण जर आपल्याकडे लस उपलब्ध असते आणि आपण अगोदरच जर लस घेतली असती, तर आपल्याकडं हा जो आत्ता सगळ्या मॅनेजमेंटवरती खर्च येतोय, उपचारावरती खर्च येतोय, लेबरवरती खर्च येतोय आणि आपल्या देशाच्या इकॉनॉमीवरती त्याचा डायरेक्ट फरक पडतोय, हा पडला नसता. म्हणूनच प्रिव्हेन्शन या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे आणि जे भारतामध्ये अतिशय कमी प्रमाणात दिलं जातं. मग ते माणसामध्येच दिलं जात नाही, तर मग जनावरांमध्ये आपण कधी देणार? पण आपण याची काळजी घेणं, यावरती विचार करणं अतिशय गरजेचं आहे, असं असं मला वाटतं. नंतर शेळ्यांच्या शारीरिक स्थितीनुसार तुम्हाला ओला वाळा चारा देणं गरजेचं आहे. याच्यावरती आपण डिस्कशन केलं. नंतर काही महत्त्वाची गोष्ट आहे, कुठलाही व्यवसाय करताना तो 0 इनपुट्सवरती व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात फायदा देऊ शकतो, असं मला तरी आजपर्यंत वाटत नाही किंवा
माझा तसा अनुभवही नाही. जर आपण कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त फायदा मिळवणार असाल तर तसं होऊ शकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट मिळायची असेल, मग ते तुमची करियर असेल, तुमचा धंदा असेल, तुमचा आणि कुठलीही गोष्ट असेल, तर तुम्ही जेवढे जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यामध्ये कष्ट घ्याल, तेवढेच जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. शून्य इन्व्हेस्टमेंट करून 100% ₹100 ₹0 घालून ₹100 मिळवणं हे फार अवघड आहे आणि बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं ते करणं अवघड आहे. म्हणून झिरो मेंटेनन्स व्यवसाय करता येणं फार अवघड आहे असं मला वाटतं. नंतर शेळीपालन योग्य दिशेनं नियमित सुधारणेबरोबर योग्य पूर्वतयारीनं आणि संयम राखून जर केलं, तर मला वाटत नाही या या धंद्यामध्ये कुणाला तोटा होऊ शकतो किंवा तोटा होईल. नंतर शेळी पालन व्यवसाय हा फसवणूक करून इतर उद्देशाने व्यवसाय सुरू केला जातो आणि तो फायद्यात आहे असं दाखवलं जातं आणि त्यामुळे जे खरेच शेळीपालन करणारे लोक आहेत त्यांना खूप मोठ्या तोट्याला किंवा या धंद्यामध्ये प्रॉब्लेम्सला अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळं कमीत कमी लोकांनी फेक किंवा फसवणूक करून शेळीपालन करू नये आणि तुम्ही जे करत आहात तर ते दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन करणे याला अतिशय महत्त्व आहे. हा व्यवसाय शक्यतो मटणासाठी केला जातो आणि एक शेवटचा जो ग्राहक आहे त्याला बोकड कट करून मटण तयार केल्याशिवाय त्याला त्याच्यामध्ये फायदा मिळणार नाही. मी दुसऱ्याला विकला, दुसऱ्याने तिसऱ्याला विकला, तिसऱ्याने चौथ्याला विकला, असं शेळीपालन खूप दिवस चालणार नाही. आपल्याला जो जो बोकड आहे, जो शेळी आहे, जी जात आहे त्याला एक दिवस कट करावं लागेल, ते मटणासाठी कन्व्हर्ट करावं लागेल, दुधासाठी त्याचा वापर करावा लागेल, तरच आपल्याला या शेळीपालन व्यवसायामध्ये फायदा होईल. फक्त मी तुला, तू दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला जर शेळीपालनामध्ये आपण विकत बसलो तर जे पहिले काही लोक आहेत ज्यांनी ही गोष्ट सुरू केली त्यांना फायदा होऊ शकतो, पण जो शेवटचा ग्राहक आहे त्याला मटणासाठी त्याचा वापर केल्याशिवाय फायदा होणार नाही असं माझा आतापर्यंतचा याच्यामध्ये अनुभव आहे किंवा माझी मानसिकता आहे. शेळीपालन व्यवसायामध्ये चुकीचं मार्गदर्शन करून कुणाचं दुसऱ्याचं ऐकून या पालन व्यवसायामध्ये द्विधावस्था नवीन शेळीपालकांमध्ये निर्माण करू नये, जेणेकरून आपल्याला या व्यवसायाला जे ऑर्गनाइज्ड सेक्टरचं स्वरूप द्यायला पाहिजे ते कधीही आपल्याला आयुष्यात देता येणार नाही आणि आपल्याला हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येणार नाही. हा व्यवसाय जर अवास्तव मिळकतीच्या अपेक्षा ठेवल्या नाहीत, फसवणूक केली नाही, काही दिवस करण्यापेक्षा शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब करून जर हा व्यवसाय केला, त्याच्यातले चढ उतार लक्षात घेतले, योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आणि आयुष्यभरासाठी आपल्याला या व्यवसायामधून फायदा मिळू शकतो आणि आपलं आयुष्यातलं मुख्य मिळकतीचं साधन म्हणून आपण या व्यवसायाकडे नक्की बघू शकतो असं मला वाटतं. तर या सर्व गोष्टी ज्या मी वर आत्तापर्यंत सांगितल्या या काटेकोरपणे जर पाळल्यात तर शेळीपालन व्यवसायामध्ये तोटा होण्याची शक्यता ही जवळपास 0% आहे असं माझं प्रांजळ मत आहे. फक्त तुम्हाला पूर्वतयारी शेळीपालन सुरू केल्यानंतरची ज्या गोष्टी आहेत, मार्केटिंग आहे आणि मॅनेजमेंट आहे, ब्रीडिंग आहे आणि रोग उपचार आहेत, याची वेळोवेळी आवश्यक त्या पद्धतीने काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा व्यवसाय जर भरभराटीला आणायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा व्यवसाय ऑर्गनाइज्ड पोल्ट्री सेक्टर प्रमाणे डेव्हलप करणं गरजेचं आहे, जेणेकरून बऱ्याच शेतकऱ्यांना हा व्यवसाय करता येऊ शकतो, एक मिळकतीचं साधन बनू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जे मटणाचे जे रेट आहेत जास्त, हे मटणाचे रेट थोड्याफार प्रमाणामध्ये आपण कमी करू शकतो. तर या संबंधी तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कधीही मला फोन करून विचारू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव आहे डॉक्टर तेजस चंद्रकांत शेंडे. मी आत्तापर्यंत सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जिल्हा सातारा, महाराष्ट्रामध्ये. पण सध्या माझी PhD चालू आहे गुरु अंगद देव वेटरनरी युनिव्हर्सिटी लुधियाना पंजाब इथं. तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला या शेळीपालन व्यवसायामध्ये मला जी शक्य आहे ती मदत आणि गायडन्स मार्गदर्शन नक्की करेन. धन्यवाद. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.